पहिल्यांदा एकत्र आम्ही एक टॅटू काढत आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा काढणार होतो तेव्हा इथनं लेफ्ट तरी ही येणार होती बोलली आणि ऐन वेळेस हिने डॉज दिला, कारण तेव्हा लग्न झालं नव्हतं ना. आता झाले, आता हिच्याकडे पर्याय नाही, डॉज नाही देऊ शकली यावेळेस. तर इकडंच लाव गाडी कुठं तर इधर लगाओ. हां, तर काय टॅटू असणार आहे, काय हिचा वेगळा आहे माझा वेगळा आहे हे तुम्हाला पुढं कळलंच कसं आहे. तर आमची अपॉइंटमेंट होती 5 वाजताची आणि ॲज युजल वी आर लेट. 5:20 झालेत. त्याचा मेसेज पण येऊन गेला आहे की कधी येणार, कुठे आहेस बाबा तू. आणि इथं बोर्ड कुठे गेला याचा, तिथं बोर्ड आहे याचा आत, बोर्ड काढला होता तिथं आत. टॅटूवाला आहे आपला नेहमीचा टॅटू आर्टिस्ट, जो की 3 वर्षा अगोदर माझ्या एक्सने शोधून काढलेला. ती तर आता राहिली नाही, पण टॅटू आर्टिस्ट तोच आहे. तिथं खाली आहे, बेसमेंटला आहे, लिफ्ट नाही झालं. मला एक कळत नाही, हे टॅटू आर्टिस्ट नेहमी अशा शेडी जागे का असतात, कुठल्या तर खांदाडा असतात, आत असतात. पण ह्याचं चांगलं आहे, आर्टिस्ट भारी आहे. आता बघू आपण कुठे, तुम्हाला दाखवतो तेव्हा. अशाच इथं कोण म्हणेल इथं टॅटू शॉप. जाऊ. हॅलो. फरक बघ फक्त, वॉट एव्हर इट इज. यू कॅन सी इकडे जरा असा हा इफेक्ट आहे आणि इकडे हा एकदम स्लीक शार्प. हां, मग सॉलिडच करू आपण. सॉलिडवाला बेटर राहील कम्पेअर टू तुझं सगळं रेडी करू. ओके. स्टेन्सिल आहे तुझ्या याचं. तो काफच्या कुठे तू साईडला करणार, मध्ये करणार, मध्येच मध्ये हवंय. ओके हां, मग ही और ही वॉट एव्हर साईज. अँड फॉर यू ग्रेटफुल सिमिलर त्या ह्याच फॉन्टमध्ये हवं होतं रे. ओके. इकडे रिंकल्स येतात, सो हा पार्ट जो आहे इकडे शार्प टॅटू कधी नाही करायचा. सो इकडून म्हणजे कायम वरून एक अर्धा-1.5 इंच जागा सोडायची, इथून 1.5 इंच जागा सोडायची. इन द लॉंग रन इल स्टे ॲज इट इज. ओके. हात तू टर्न नको करू, फक्त हात थोडा फोल्ड कर. हां बस. फोल्ड नको करू. ओके. काय दुखेल. अभी भी टाइम है घुंगरू. भाई ने गोली भर ली है, अभी भी टाइम है, उठ जा घुंगरू, नहीं तो. Grateful for having me.
तर हा जो टॅटू मी काढला आहे हा जॅपनीज लँग्वेजमध्ये आहे. त्याचं मिनिंग हे आहे की नेवर स्टॉप फायटिंग, ऑलवेज बी अ वॉरियर. पूर्ण वेळ नाही, मला पूर्ण वेळ नव्हतं दुखत. मला फक्त काय काय पॉईंट्स होते जिथं मला दुखत होतं. म्हणजे काय काय पॉईंट्सला असं वाटत होतं की एक निडल, फक्त एक असं इंजेक्शन दिलं गं चुक, बस तेवढंच, नंतर काय वाटत नव्हतं. पण काय काय पॉईंट्सला भाई असलं घात दुखत होतं. डायरेक्ट असं वाटत होतं डायरेक्ट ड्रिल मशीन लावली आणि खडखड खडखड चालू आहे. आणि जसा जसा तो टॅटू वरती येत होता, खालून वरती तो काढत होता, तर वरचे वाले येत होते ना, तिकडं मास जास्त असल्यामुळं तिकडं जास्त काय दुखत नव्हतं, पण फील होत होतं की हा बाबा टॅटू आता वरती आलाय, किंवा मसलला ते फील होत होतं की टॅटू काढतोय. खाली आहे ना सून पडलं होतं, सून खाली मास कमी आहे ना, त्यामुळे डायरेक्ट काय ते टोचायचं आणि नंतर ते वाटणंच बंद झालं. वरती जेव्हा तो काढत होता असं वाटत होतं हा जो जॉईंट आहे ना मधला, म्हणजे पाय आपला असा असतो, असा बेंड होतो, असं वाटत होतं त्या मधल्या हाडामध्ये घुसले. ते अख्खं व्हायब्रेशन तिथपर्यंत चाललेलं त्या पेनचं. म्हणजे तू किधर से गाडी डालाय भाई, रस्ता मालूम होतो. पण दुखतं पण आहे, वरती आहे. आता माझं जर मी प्राईसचं सांगायचं झालं तर माझं 7 इंचाचा टॅटू होता, हिचा होता 2 इंचाचा. आता ह्याचा रेट आहे 1500 फर्स्ट इंच, आणि पुढच्या ॲडिशनल इंचेससाठी 1000 रुपीज. सो माझं व्हायला पाहिजे 7 म्हटल्यावरती 1500 आणि 6000 म्हटल्यावरती 7500. अरे बा ये तो अच्छा शॉर्टकट आहे. हां, तर माझे व्हायला पाहिजेत 1500 आणि 7,500. पण त्याने आमच्या दोघांचे मिळून 8000 घेतले. हिचे 2000 होत होते, पण हिचं 2 इंचाच्या जागी नाही 2.5 इंच होतं, तुझं 2.5च्या जागी 2 इंचाचं घेतलं. सो 8000 दोघांचं बसवलं. पण तेच आहे, तुम्ही स्वस्तात 500 रुपये पर इंचवाले पण असतात, पण मी भरपूर जणांचे ऑब्झर्व केले की फेड होतात. आता हिचे पण काय काय टॅटू आहेत ते 500 रुपये पर इंचवाले त्यांचा रेट असतो, ते फेड होतात. पण माझं तर हेच म्हणणं आहे की जर टॅटू काढते परमनंट गोष्ट आहे तर थोडा एक्स्ट्रा पैसे द्या, नाहीतर मग काढूच नका. एक्स्ट्रा पैसे द्या, चांगल्या जागी काढा. मी तर रेकमेंड करेल. पाशात माझे तर सगळे टॅटू घेतलेत आणि सजेस्ट पण करतो. आपण कधी कन्फ्यूज असतं. आता हिचा हाताचंच येतं ग्रेटफुलवाला जो सीन होता तो असा वाकडं दिसत होता, पण तेच ते मसल तिची लाईन अशी वाकडी, काय काय जणांची सरळ नसती, तर तिने जर त्या लाईननुसार काढलं असतं तर ते ऑफकोर्स अजून वाकडं दिसतं. सो नक्की पाशाच करा. अजून तरी काय नाही, आता चाललो आहे सुरवेजला तंगड्या तोडायला, जेवायला. म्हणजे यांनी माझी तंगडी तोडली आहे लेफ्टवाली, मी चिकनची तोडणार. सो आता जेवणार. सेलिब्रेशन, टॅटूज नंतर सेलिब्रेशन तर व्हायला पाहिजेच ना माझ्या मित्रा. एवढं दुःख जे सहन केलं आहे ते दुःख कुठंतरी घालवलं पाहिजेच. मग आता सुरवेजला जाणार आणि जेवणार. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक बघा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बस झाली बडबड. टाटा बाय. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.